हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बाळकृष्णासाठी मस्त असा ड्रेस बनवणार आहोत आणि मला खात्री आहे तो तुम्हाला बघताक्षणी आवडेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण हा ड्रेस मीडियम साईजच्या बाप्पासाठी बनवत आहोत. त्यासाठी मी 22 इंच बाय 2.5 इंच अशा पद्धतीचं कापड घेतलेलं आहे. तुमच्या कृष्णाची साईज जर छोटी असेल तर तुम्ही ह्यापेक्षा निम्म घेतलात तरी चालेल. ड्रेस बनवण्यासाठी आपल्याला अजून एक पट्टी लागणार आहे, तर ती मी 7 इंच बाय 2 इंच अशी घेतलेली आहे आणि सेम मेजरमेंटमध्ये मी नेटचं कापड सुद्धा घेतलेलं आहे. आता आपली कटिंग झालेली आहे. आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात. हे बघ, इथे अस्तरला मी नेटचं कापड लावून शिलाई मारून घेतलेली आहे. आता पण याच्यावरती लेस लावायची आहे. ते बघा, अशा पद्धतीने मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती याच्यावरती ठेवून लावून घेणार आहे. तुम्ही बघितलात ना, ह्या ड्रेसची कटिंग किती सोपी आहे, तेवढं शिवायला सुद्धा सोपं आहे. तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये बनवू शकता. आता जवळ जन्माष्टमी येते आणि आपण सगळे जन्माष्टमी साजरे करतो. अशा वेळेला आपल्याला कृष्णासाठी ड्रेस लागतो आणि आपण बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरातल्या घरात अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही हा ड्रेस बनवू शकता. जे आपल्या घरात ड्रेस ब्लाऊज शिवून राहिलेलं कापड असतं त्याच कापडाचा वापर करून आपण अशा पद्धतीने हा ड्रेस शिवायचा आहे. आता आपल्या पट्टीला लेस लावून झालेले आहे आणि पट्टीच्या आपण दोन्ही साईड फोल्ड करून घेतलेल्या आहेत. आता आपल्या पट्टीला चुन्या घ्यायच्या आहेत. तर चुन्या आपण एकदम बारीक बारीक घेणार आहोत. त्यासाठी मी एका टोकदार वस्तूच्या मदतीने चुन्या घेत आहे. कृष्णाचा ड्रेस बनवण्यासाठी मला एक ऑर्डर आलेली होती, त्यामुळे मी हा ड्रेस बनवलेला आहे. तर म्हटलं की आपल्या मैत्रिणींना सुद्धा हा ड्रेस दाखवावा, जेणेकरून त्या सुद्धा बनवू शकतात. मी तुम्हाला या अगोदर जे जे काही प्रोडक्ट बनवून दाखवले ते तुम्ही मार्केटमध्ये सेल केले आणि तुम्हाला चांगला त्याचा प्रॉफिट सुद्धा झालेला आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचे ड्रेस बनवून मार्केटमध्ये सेल करू शकता. ह्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. म्हणून म्हटलं की हा ऑर्डरचा ड्रेस तुम्हाला सुद्धा दाखवावा. आता आपल्या चुन्या घेऊन झालेल्या आहेत. आता आपण दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि त्या चुन्यांवरती ठेवून पलटी करून घ्यायची आहे. तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कृष्णाचे ड्रेस पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवेन. तुम्हाला तर माहीतच आहे की तुमची एक जरी कमेंट आली तरी त्या कमेंटप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते, कारण माझ्यासाठी तुमची एक कमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा, जेणेकरून मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह वाढेल. तुमच्या जर बाळकृष्ण साईज 0 साईज असेल, म्हणजे अगदी लहान असेल, तर त्यासाठी किती मेजरमेंट घ्यायचं ह्याचा व्हिडिओ मी गेल्या वर्षी अपलोड केलेला आहे. पाहिजे तर लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही तो नक्कीच व्हिडिओ बघू शकता. नाहीतर मी जे आता मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यात तुम्ही निम्म घेतलं तरी चालेल. हे बघा, चुन्यांवरती आपली पट्टी लावून झालेली आहे. आता आपण हे डबल फोल्ड करून आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे. आपण ही पट्टी फोल्ड करताना 2 पद्धतीने करू शकतो. एक तर आपण ही पट्टी फोल्ड करून आपण वरती शिलाईवरती ठेवू शकतो, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आपण ही पट्टी फोल्ड करून पूर्ण खाली घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या शिलाईचा जो भाग आहे तो अजिबात वरती दिसायला नको. आपल्या कृष्णाची साईज छोटी असते, अशा वेळेला पट्टी आपण अजून ते कमरेवरती ठेवली तर ती मग दिसायला खूप विचित्र वाटेल. त्यामुळे मी अशा पद्धतीने ती पट्टी खालच्या साईडला फोल्ड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही पट्टीवरची फोल्ड करायची आहे. आता आपल्या कृष्णाच्या ड्रेसचा खालचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण वरचा पार्ट कसा करायचा हे बघूयात. त्यासाठी मागाशी जी आपण 7 इंचाची पट्टी घेतलेली होती त्याला नेटचं कापड लावून शिलाई मारून घेतलेले आहे. आता आपण ही पट्टी डबल फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर बरोबर सेंटरवरती अशा पद्धतीने पुन्हा एक आपण क्रॉस शिलाई मारायची आहे. क्रॉस शिलाई मारल्यानंतर आपला हा व्ही आकार तयार होईल. आणि हा तयार झालेला व्ही आकार बरोबर आपण ह्या चुन्या केलेल्या स्कर्टला बरोबर सेंटरला ठेवायचा आहे. तर हे बघा, अगदी आपला 5 मिनिटांमध्ये ड्रेस तयार झालेला आहे. तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ड्रेस पाहिजे असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्लीज व्हिडिओला कमेंट करत जा. आता हा ड्रेस आपण कशा पद्धतीने घालायचा हे मी तुम्हाला दाखवते. ह्या स्कर्टची शेवटची 2 टोकं आहेत, त्याला तुम्ही प्रेस बटन किंवा हुक लावायचा आहे. ॲक्च्युली हा ऑर्डरचा ड्रेस असल्यामुळे नंतर मी हुक लावल्यानंतर व्हिडिओ करायचं राहून गेलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही अशा पद्धतीने शेवटच्या टोकाला हुक लावायचा आहे.
आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ड्रेस घालायचा आहे। माझ्या कृष्णाची साईज छोटी असल्यामुळे हा ड्रेस थोडासा मोठा होतोय, पण कस्टमरला थोडीशी मोठी साईज पाहिजे होते, त्यामुळे मी हा मोठ्या साईजचा बनवलेला आहे। आपण या शेवटच्या टोकावरती हुक किंवा प्रेस बटन लावल्यामुळे आपली शेवटची टोके सुद्धा एकमेकांना जोडली जाणार आहेत, त्यामुळे आपला ड्रेस मस्त असं पूर्ण सर्कलमध्ये दिसणार आहे। तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।